Yes. Water treatment processes and the treatment units. So this part we have started for our discussion purpose. Let me check the chat box at first if you have any doubt. Yeah, before proceeding to our this water treatment process, I will take your another question, that is GPS, Global Positioning System. Okay, so GPS it's a handy instrument just to locate the position of any object. ठीक आहे, एका सोप्या भाषेत सांगतो. And next lecture I will take that GPS with me. मी तुम्हाला दाखवतो ऍक्च्युअल मध्ये तो GPS कसा असतो. ठीक आहे, माझ्या स्क्रीनवरती तुम्ही पिनअप केलं की तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आता जसं तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, तसं मी तुम्हाला तो जीपीएस दाखवतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये मला सांगा, आठवण करा. कॉम्पोनंट्स, आपण एखादा ऑब्जेक्ट जो असतो त्याची पोझिशन फाइंड आउट करत असतो. त्याच्यामध्ये त्याचा लॅटिट्यूड, अल्टिट्यूड जो तुम्ही बघितलं असेल, अक्षांश, रेखांश तुम्ही ऐकलं असेल ना. ठीक आहे, तर तो आपण फाइंड आउट करतो, ट्रेस करतो. त्याचे कोऑर्डिनेट्स असतात त्या जीपीएस मध्ये. ठीक आहे, दोन प्रकार असतात, म्हणजे त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत एखाद्या ऑब्जेक्टचे ते तुम्ही ट्रेसअप करू शकता. ठीक आहे, एखाद्या ऑब्जेक्ट संदर्भात. आणि तो वर्कआउट कसा केला जातो याबद्दल मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला ऍक्च्युअली त्याचा डेमो दाखवतो. जीपीएस आहे आपल्याकडे, आपल्या कॉलेजमध्ये जीपीएस आहे, त्यामुळे ऍक्च्युअली तुम्हाला डेमो दाखवतो. खूप इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला. ठीक आहे, थिअरॉटिकल पाहण्यापेक्षा प्रॅक्टिकली तुम्ही बघितल्यावरती लगेच ग्रास्प होईल कसा असतो जीपीएस आणि त्याचं वर्किंग कसं राहतं. ओके, सो रिमाइंड मी इन नेक्स्ट लेक्चर, आय विल शो यू दॅट जीपीएस. ओके. So the point that we are discussing is nothing but our water treatment process and the treatment units. So in this treatment units or in the treatment process, I think we are up to the point of yes, this flow diagram we have discussed, that is screening we have completed, coagulation, flocculation we have completed. Now the next part is nothing but this sedimentation. Okay, now what is sedimentation? What is sedimentation? So sedimentation, this part we are going to discuss filtration, disinfection. Okay, so these are the further steps of our water treatment processes. Okay, I think first three steps we have completed in detail. So let's start with the part that is sedimentation. Screening we have completed. Yes, sedimentation. So what is sedimentation? If you are going to see the definition of this word, sedimentation. Sedimentation is the removal of the suspended particles by gravitational settling. By gravitational settling. म्हणजे नेमकं काय होतं? So it's a process of removing the suspended particles. तुमच्या पाण्यामध्ये जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स असतील, ठीक आहे, इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील, तर इम्प्युरिटीज आपण रिमूव्ह आउट करतो. कसं रिमूव्ह आउट करतोय? So by using the gravitational settling. Settling म्हणजेच काय होतंय? त्याच्या impurities आहेत, these are impurities are get settled at the bottom of your water. In simple words, if you want to remember this, what actually we are going to do, we are going to remove the suspended particles by the gravitational settling. हे जे काही impurities आहेत ह्या तुमच्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसतात. ग्रॅव्हिटेशनल सेटलिंग. ठीक आहे, नॅचरल फ्लोने तळाशी जाऊन बसणार. कसं बसणार? त्यासाठी तुम्ही कोॲग्युलेशन प्रोसेस आणि फ्लॉक्युलेशन प्रोसेस अडॉप्ट केलेली आहे, की ज्यामध्ये तुम्ही ॲलम किंवा इतर कोॲग्युलेंट्स ऍड करता आणि त्यानंतर हे कोॲग्युलेंट्स पॉझिटिव्ह चार्ज इम्प्युरिटीचा, निगेटिव्ह चार्ज तुमच्या कोॲग्युलेंटचा, दे आर गोइंग टू न्यूट्रलाइज. हे जे तुमचे कोॲग्युलेंट्स आहेत हे त्याचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो न्यूट्रलाइज करतात त्या इम्प्युरिटीचा, आणि त्यामुळे काय होतात? त्याचे फ्लॉक्स तयार होतात. फ्लॉक्स तयार केल्यानंतर तुम्ही त्याला स्टर करतो फ्लॉक्युलेशन मध्ये, आणि मग ही जी घाण असते ही सगळी तळाला जाऊन बसते तुमच्या पाण्याच्या, त्याला म्हटलं जातं सेडिमेंटेशन. ग्रॅव्हिटेशनल सेटल, तो पार्टिकल जे आहे ते इम्प्युरिटीज आहेत ते आपोआप तळाशी जाऊन बसतात, बॉटमला सेटल अप होतात. ठीक आहे, ह्याच्यासाठी दोन स्टेप्स तुम्ही फॉलो करताय. टाइप्स ऑफ सेडिमेंटेशन टँक्स, दोन प्रकारच्या टँक्स असतात सेडिमेंटेशनच्या, एक आहे फिल अँड ड्रॉ टाईप आणि दुसरे आहे कंटिन्युअस फ्लो टाईप. ठीक आहे, नॉट इन डिटेल बट थोडासा पार्ट मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये असतो, सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटला थर्ड इयर मध्ये. ठीक आहे, सो रेक्टँग्युलर टँक विथ द हॉरिझॉन्टल फ्लो, सर्क्युलर टँक विथ द रेडियल और द स्पायरल फ्लो, हे त्याचे काही शेप आहेत सेडिमेंटेशन टँकचे, आणि हॉपर बॉटम टँक विथ द व्हर्टिकल फ्लो. ठीक आहे, ही आहे तुमची सेडिमेंटेशन टँक. असे टँक ज्यांनी कोणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट व्हिजिट केलेला आहे त्यांनी असं बघितलं असेल, असे टँक्स असतात. ठीक आहे, the water flows to a tank called as sedimentation basin. This gravity causes the flocks to settle to the bottom. ठीक है,
काय होते, पाण्याच्या तळाशी तुमची जी काही घाण असेल, इम्प्युरिटीज असेल, ती बॉटमला जाऊन बसते. इट वुड टेक अ लॉंग टाइम फॉर ऑल द पार्टिकल्स टू सेटल आउट, अँड दॅट वुड मीन वी वुड नॉट नीड अ व्हेरी लार्ज सेडिमेंटेशन बेसिन. ठीक आहे. आता याचं एक स्टेप आहे, just a minute, I will show it. I will share the new screen with you. My screen is visible, everyone? Yes, sir. Okay. Let's see the condition. हे फ्लॉक्युलेशन तुम्ही यापूर्वी आपण स्टडी केलेलं आहे. फ्लॉक्युलेशन मध्ये हा फ्लॅश मिक्स एक स्टरर असतं, हे रॉ वॉटर तुमचं येते, स्टरर आहे, स्टरर नंतर हे फ्लॉक्युलेशन बेसिन असतात. ठीक आहे. हाय, मीडियम अँड लो स्पीड. ठीक आहे. टू दिस सेडिमेंटेशन चेंबर. ठीक आहे. मग यामध्ये काय केलं जातं, तुमचं जे काही कोॲग्युलेट ऍड केल्यानंतर पाणी मिक्स केलं जातं, फ्लॅश मिक्स असणार आहे. ठीक आहे. मिक्स केल्यानंतर जे काही तुमच्या इम्प्युरिटीज असतील त्या सेडिमेंटेशन चेंबर मध्ये जातात. ठीक आहे. हे सेडिमेंटेशन चेंबर मध्ये जातात म्हणजे काय होणार आहे, ठीक आहे, ह्या तुमचं सेडिमेंटेशन चेंबर आहे, चेंबर नंबर 1, चेंबर नंबर 2, चेंबर नंबर 3 किंवा चेंबर नंबर 1, चेंबर नंबर 2. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर हे जे पाणी आहे, हे जे पाणी जे तुम्ही बघताय, प्रिव्हियस पिक्चर दाखवतो परत एकदा. ठीक आहे. हे पाणी असं येते बघा, या अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि हे सेडिमेंटेशन चेंबर मध्ये असं गेलं, आय विल यूज द पॉइंटर. ठीक आहे. रॉ वॉटर आहे, फ्लॅश मिक्स झालेलं आहे, फ्लॅश मिक्स नंतर हे फ्लॉक्युलेशन बेसिन मध्ये आलेलं आहे. इथे परत स्टेरिंग होतं, आलम तुम्ही कोॲग्युलंट कुठले ना कुठले तरी कोॲग्युलंट ऍड केलेलं आहे. ऍड केल्यामुळं जी काही इम्प्युरिटीज आहेत ह्या बॉटमला जाऊन बसतात. ठीक आहे. परत तुम्ही फ्लॉक्युलेशन बेसिन हाय स्पीड, मिडियम स्पीड, तुम्ही त्याचा जो रोटेटिंग स्पीड असतो स्टररचा, तो तुम्ही सेटअप करू शकता फ्लॉक्युलेशन बेसिन मध्ये. त्यानंतर हे पाणी सेडिमेंटेशन चेंबर मध्ये जातं. हे सेडिमेंटेशन चेंबर मध्ये गेल्यानंतर बॉटमला तुमचं जे काही बेसिन असेल, हे जे बेसिन तुम्ही बघताय, ठीक आहे, ठीक आहे, हे जे बेसिन तुम्ही बघताय, ठीक आहे, हे आहे सेडिमेंटेशन चेंबर. ठीक आहे. सेडिमेंटेशन टँक बेसिन याला म्हटलं जातं. ठीक आहे. सो वॉटर फ्लोज टू ए टँक कॉल्ड एज सेडिमेंटेशन बेसिन. फ्लॉक्युलेशन नंतर पाणी हे सेडिमेंटेशन बेसिन मध्ये येते. सेडिमेंटेशन बेसिन मध्ये आल्यानंतर काय होते, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी, because of the gravity and the coagulant that you have added, this whatever the flocks, जे काही त्याचे फ्लॉक्स तयार झालेले इम्प्युरिटीचे, it will settle down at the bottom. It will settle down at the bottom. The large particles settle more rapidly than the small particles. ठीक है. Large particles, as they are having a unit weight which is larger than the water, so these are going to settle down at the bottom. And the smaller particles, ज्यांचं वेट हे लाईट आहे पाण्यापेक्षा, ते पाण्यावरती तरंगणार आहेत. ठीक आहे. सो हे जे काही वॉटर जे आहे, हे वॉटर तुम्हाला ऍट दी टॉप पोर्शन तुम्हाला क्लीन वॉटर दिसेल, जसं तुम्ही इथे बघताय फ्लॉक्युलेशन मध्ये. बघा आधी काय रे, दूषित पाणी, बरोबर आहे, पहिला ग्लास बघा. दुसरं काय, थोडस कमी तुम्हाला वॉटर दिसत आहे. म्हणजे काय जे काही त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज होतात, त्या इम्प्युरिटीज आता खाली हळूहळू सेटल व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. असंच सेडिमेंटेशन चेंबरचं वर्किंग असतं. ठीक आहे. फ्लॉक्युलेशन मधून आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला काय होतंय, तर एकदम जे काही इम्प्युरिटीज असतील ते सर्वत्र दिसतील. त्यानंतर हळूहळू ग्रॅव्हिटीने त्या काय होतात, सेटल होतात. ठीक आहे. परत काही प्रमाणामध्ये सेटल होतात. इथे बघताय तुम्ही, खाली जे आहेत हे सगळं इम्प्युरिटीज आहेत आणि वरती तुम्हाला क्लीन वॉटर दिसतं. हे असं असतं तुमचं सेडिमेंटेशन बेसिन. ठीक आहे. सगळी जी काही इम्प्युरिटीज आहेत त्या ग्रॅव्हिटीनी खाली बॉटमला सेटल झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि सेटल झाल्यानंतर पुढचा पार्ट असतो सेडिमेंटेशन बेसिन. आय थिंक आता प्रत्येकाला क्लिअर झालं असेल. ठीक आहे. हे असे बेसिन असतात सेडिमेंटेशन बेसिन. याच्यामध्ये काय केलं जातं, अजून एक टेक्निक सांगतो तुम्हाला. खाली तर आता पाण्याच्या खाली तुम्ही घाण आहे, हे तुम्हाला सगळ्यांना कळलं. वरती काय रे, फ्रेश वॉटर आहे. पण या फ्रेश वॉटर वरती काय, क्लीन वॉटर आहे. ह्या क्लीन वॉटर मध्ये सुद्धा काही सस्पेंडेड पार्टिकल्स असतात.
बरोबर आहे, काही असू शकतात काही प्रमाणामध्ये, 100% तर ते फिल्टर झालेले नाही. ते किती फिल्टर झाले, 90% झाले असं अजून करूया. मग इथं काय केलं जातं, हे पूर्ण टँक फिलअप केलं जातं, पूर्ण फिलअप केलं जातं, ओव्हरफ्लो केलं जातं. ओव्हरफ्लो केल्यामुळे काय होतं, तर ह्या पाण्यामधले जे काय ह्या पाण्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज होते सुरुवातीला, त्या सगळ्या लार्ज पार्टिकल्स त्या बॉटमला सेटल आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस हे पूर्ण चेंबर तुम्ही हे बेसिन तुम्ही फुल ऑफ वॉटर भरताय, त्यानंतर हे काय होणार, ओव्हरफ्लो ज्यावेळेस होईल ते सेकंड बेसिन मध्ये येईल. बरोबर आहे. सेकंड बेसिन मधून ते थर्ड बेसिन मध्ये ट्रान्सफर केलं जातं. पण ज्यावेळेस हे असं फ्लो होतो, ठीक आहे, फर्स्ट बेसिन तुम्ही फिलअप केलंय, त्यानंतर ते सेकंड बेसिन मध्ये ट्रान्सफर केलंय, सेकंड टू थर्ड ट्रान्सफर केलंय, थर्ड टू फोर्थ, जेवढे काय तुमचे बेसिन्स असतील, ज्यावेळेस हे पाणी असं ट्रान्सफर होतं त्यावेळेस त्यातलं क्लीन वॉटर बाजूला पडत जातं. ठीक आहे. वॉटर हळूहळू ग्रॅव्हिटी क्लीनअप होत जातं. कसं क्लीनअप होतं, छोटा एक्सपेरिमेंट मी सांगतो, आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता. पाणी घ्यायचंय, एक फ्लास्क घ्या, कोनिकल फ्लास्क घ्या, थोड्याफार प्रमाणामध्ये त्यामध्ये इम्प्युरिटीज असू द्या, ठीक आहे, काहीतरी टाकून. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करा, एकदम पाणी जास्त ऍड करायचंय. पाणी ऍड केल्यानंतर काय होतं, पाणी ओव्हरफ्लो होतं, तुमच्या ग्लास भरल्यानंतर ते खाली पाणी सांडणार आहे. पाणी ज्यावेळेस सांडतं त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करा, हे पाणी खाली कुठल्या तरी पॅन मध्ये कलेक्ट करा, बघा त्याच्यामध्ये इम्प्युरिटीचं प्रमाण किती असतं, तर खूप कमी प्रमाण दिसेल तुम्हाला. परत ज्यामध्ये तुम्ही पाणी कलेक्ट केलेलं आहे त्यामध्ये ते वॉटर ऍड करत राहा, परत ते वॉटर ओव्हरफ्लो होणार आहे. ओव्हरफ्लो झालेलं वॉटर परत तिसऱ्या टँक मध्ये येणार आहे. म्हणजे पहिल्या टँक मध्ये जर 80% प्युअर वॉटर असेल, तर दुसऱ्या टँक मध्ये ते येताना ते वॉटर जे असेल ते 85% प्युअर होतं. तिसऱ्या टँक मध्ये येताना जे वॉटर ऍड करायचंय ते प्युअर पाहिजे का इम्प्युअर? नाही, हे जे काही तुमचं सेडिमेंट झालेलं वॉटर आहे, जे आपल्या स्टेप्स आहेत, बेसिक स्टेप्स, स्क्रीनिंग नंतर कॉग्युलंट ऍड केलेलं आहे, कॉग्युलंट नंतर ते तुम्ही त्याचं हे करताय, क्लॅरिफ्लॉक्युलेटर मध्ये ऍड करताय. क्लॅरिफ्लॉक्युलेटर मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे बेसिन असतात. ठीक आहे. म्हणजे पहिला एक ग्लास, मोठा ग्लास, त्याच्यापेक्षा मोठा ग्लास, त्याच्यापेक्षा मोठा ग्लास, पाणी तुम्ही मधल्या छोट्या ग्लास तुम्ही मध्ये. सांगितलेलं एक्सपेरिमेंट मध्ये सर, ते हा? जे आपण ऍड करणार आहे पाणी ते स्वच्छ पाहिजे का असं इम्प्युअर? नाही, जे पाणी तुमच्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन मध्ये आलेलं आहे तेच पाणी. ठीक आहे. ज्याच्यावरती तुम्ही स्क्रीनिंग केलेलं आहे, कोअग्युलेशन केलेलं आहे, त्याचं क्लॅरिफ्लॉक्युलेशन केलेलं आहे, हा तेच हा, पाणी. ओके ओके सर. ठीक आहे. ते बेसिन सांगतो, दाखवतो मी तुम्हाला. माझ्याकडे एक आहे पीपीटी, तशी 3-4 पीपीटी त्यासाठीच मी ओपन करत असतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअरिफाय होईल. ठीक आहे. हे असं सेडिमेंटेशन इथे बघताय, एक मिनिट, स्क्रीन शेअर नाही झाली तुम्हाला. ठीक आहे. या डायग्राम मध्ये बघा. ठीक आहे. हा एक पहिला चेंबर आहे, सेडिमेंटेशन. इथे बघताय तुम्ही असे 3 दिसतात, फर्स्ट चेंबर, सेकंड चेंबर और थर्ड चेंबर, याला सेडिमेंटेशन बेसिन असं म्हणतात. इथं फ्लॉक्युलेशन आणि क्लॅरिफिकेशन होत आहे. ठीक आहे. आता क्लॅरिफिकेशन कसं होतं, तसं सेडिमेंटेशन म्हणजे पाणी काय होतं, पहिल्यांदा या चेंबर मध्ये येतं, पहिल्या बेसिन मध्ये. पहिला बेसिन भरलं की ते दुसऱ्या बेसिन मध्ये जातं, ओव्हरफ्लो होणार आहे. दुसऱ्या बेसिन भरलं की ते तिसऱ्या बेसिन मध्ये जातं, तिसऱ्या बेसिन नंतर ते चौथ्या बेसिन फिल्ट्रेशन मध्ये येतं. ठीक आहे. जेवढे काय एन नंबर ऑफ बेसिन असू शकतात, असं काही नाही, ते डिपेंड करतं तुमचं प्लांट किती मोठा आहे. ठीक आहे. मग पहिल्या बेसिन मध्ये जर ते 90% प्युअर असेल किंवा 80% प्युअर असेल, तर दुसऱ्या बेसिन मध्ये ते ना ते 85 to 90% प्युअर होतं. ठीक आहे. म्हणजे त्यातल्या प्युअर होतं म्हणजेच काय, तर त्यातल्या जे काही इम्प्युरिटीज आहेत त्या ग्रॅव्हिटी फ्लोनी त्या वॉटरच्या बॉटमला सेट होतात. ठीक आहे. एवढंच कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. काय होतंय, पहिल्या चेंबरमध्ये जर ते 80% प्युअर असेल, तर दुसऱ्या चेंबरमध्ये कदाचित ते 85% चेंबर होईल. असं एक्झॅक्टली नाही, मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, ते 85% प्युअर होतं. म्हणजे ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज परत बॉटमला जाऊन बसतात, आणि वॉटर जे 80% प्युअर होतं फर्स्ट चेंबरमध्ये, ते आता 85% प्युअर झालं. तिथून परत ते थर्ड चेंबरमध्ये येतं, थर्ड बेसिन मध्ये येतं. पाणी तुम्ही भरताय, फिलअप करताय, परत ते ओव्हरफ्लो झालंय, तिसऱ्या चेंबरमध्ये पडते, तिसऱ्या चेंबरमध्ये परत सेम प्रोसेस, ग्रॅव्हिटी सेटलिंग होते इम्प्युरिटीजचं, आणि मग ते पुढच्या चेंबरमध्ये जातं. तर अशा पद्धतीने ते स्टेप वाईज त्या सेडिमेंटेशन बेसिन मध्ये होते. ठीक आहे. त्यासाठी इथं त्याचा मिनिंग लिहिलेला आहे मी. द हेवी पार्टिकल्स सेटल टू दी बॉटम अँड क्लिअर द वॉटर मूव्स टू दी फिल्ट्रेशन. म्हणजे फर्स्ट बेसिन आहे, फर्स्ट बेसिन टू सेकंड बेसिन, सेकंड बेसिन टू थर्ड बेसिन, असे जेवढे बेसिन असतील तुमच्या त्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन मध्ये, ठीक आहे, तेवढ्या बेसिन थ्रू पास होतं, त्यानंतर ते फिल्ट्रेशन मध्ये येतं.
त्यानंतर ते फिल्ट्रेशन मध्ये येतं. फिल्ट्रेशन मध्ये द वॉटर पासेस थ्रू दी फिल्टर्स सम मेड ऑफ लेयर्स ऑफ द सँड. याच्यामध्ये दोन प्रकारचे फिल्टर असतात. एक असतं रॅपिड सँड फिल्टर, दुसरं असतं स्लो सँड फिल्टर. ठीक आहे, फिल्ट्रेशन मध्ये हे डिटेल मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, लेट मी चेक हाऊ मच टाइम इज लेफ्ट. ओके, 15 minutes we are having. So hey, the water is passing through the different layers of the filters, which is made up of the layers of the sand, gravel or the charcoal, and help to remove this even smaller particles. कारण सेडिमेंटेशन मध्ये आपले स्मॉलर पार्टिकल्स रिमूव्ह झालेले नाहीत. सस्पेंडेड पार्टिकल्स, कुठले पार्टिकल्स रिमूव्ह झालेत? फक्त हेवी पार्टिकल्स की जे बॉटमला सेटल झालेले आहेत. ठीक आहे, मग त्यातले जे सस्पेंडेड पार्टिकल्स असतात, ज्याचं युनिट वेट हे वॉटरपेक्षा कमी, ते पाण्यावरती तरंगले आहेत, किंवा काही पार्टिकल्स हे पाण्यामध्ये आहेत, इन बिटवीन, नॉट ऍट दी बॉटम, नॉट ऍट दी टॉप, कुठेतरी मध्ये सस्पेंड आहेत ते. मग हे पार्टिकल्स तुम्ही फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये रिमूव्ह करताय. ठीक आहे, आधी तुम्हाला एक क्लॅरिफ्लॉक्युलेटरची डायग्राम दाखवतो, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. हे असतात रॅपिड सँड. हे उद्याच्या पार्टला परत मी डिस्कस करतो. टी डायग्राम हे इंटेक स्ट्रक्चर काल आपण बघितलं होतं. एरिएशन, कोएगुलेशन, फ्लॉक्युलेशन. हा, हे क्लॅरिफ्लॉक्युलेटर्स. ठीक आहे, हा, क्लॅरिफ्लॉक्युलेटर इज द कॉम्बिनेशन ऑफ फ्लॉक्युलेशन अँड क्लॅरिफिकेशन इन अ सिंगल टँक. बघा काय शब्द वापरलाय. क्लॅरिफ्लॉक्युलेटर इज द कॉम्बिनेशन ऑफ फ्लॉक्युलेशन. आता फ्लॉक्युलेशन सगळ्यांना माहिती आहे, आपण स्टेअर करतोय. अँड क्लॅरिफिकेशन, जे काही क्लीन वॉटर आहे ते बाजूला करणे, क्लिअर करणे. इट हॅज टू कॉन्सेंट्रिक टँक्स वेअर इनर टँक सर्व्स ॲज फ्लॉक्युलेशन अँड द आउटर टँक सर्व्ह ॲज क्लॅरिफायर. दोन टँक आहेत, एकाच मध्ये दोन टँक आहेत. ठीक आहे, म्हणजे एक मोठं भांड, ठीक आहे, एक छोटं भांड. ते छोटं भांड कशात ठेवतोय आपण? मोठ्या भांड्यात. परत ते मोठं भांड अजून त्याच्यापेक्षा मोठ्या भांड्यात. बघा मी कसं सांगतोय, लक्षात घ्या, इमॅजिनेशन करा. एक छोटा ग्लास आहे, ग्लास कशामध्ये ठेवलाय? आपलं छोटस कुकरचं पातेलं घ्या. कुकरचं पातेलं मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलंय. हे मोठं पातेलं अजून मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलंय. पाणी तुम्ही कुठे टाकताय रे? पाणी तुम्ही ते छोट्या ग्लासमध्ये टाकताय. छोट्या ग्लासमध्ये पाणी टाकलंय, ग्लास भरणार. ग्लास मग ते ओव्हरफ्लो जे वॉटर असेल ते कुठे येणार आहे? कुकरच्या भांड्यामध्ये येते. मग परत ते कुकरचं पूर्ण भांडं भरलंय. मग ते कुकरचं जे काही भांडं भरलं असेल त्या वॉटर जे आहे ओव्हरफ्लो होणार आहे. ते भांडं कुठं येणार आहे? मोठ्या भांड्यामध्ये पाणी पडणार आहे. परत मोठं भांडं भरलंय, ते मोठं भांडं भरल्यानंतर वॉटर कुठं ओव्हरफ्लो होणार आहे? तर अजून मोठ्या भांड्यामध्ये ते पाणी येणार आहे. बरोबर आहे. तसं स्टेप्स मध्ये ते वॉटर काय होते तुमचं? क्लॅरिफाय होत असतं. त्याला क्लॅरिफायर्स असं म्हटलं जातं. क्लॅरिफ्लॉक्युलेटर मध्ये अशा दोन गोष्टी कंबाईन असतात. ठीक आहे, म्हणजे इनर चेंबर काय सर्व करते रे? इनर टँक फ्लॉक्युलेशन म्हणजे पाणी फक्त स्टर करते. आणि आउटर चेंबर मध्ये काय होते? तर स्टर केल्यानंतर जे काही वॉटर, क्लिअर वॉटर आहे, ते क्लिअर वॉटर बाहेर पडते. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं, ग्लास ठेवले कुकरच्या भांड्यामध्ये, कुकरचं भांड ठेवलंय तुम्ही अजून मोठ्या पातेल्यामध्ये, ते पातेलं अजून त्याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या पातेल्यामध्ये, आणि पाणी कुठे भरताय? ऍक्च्युअल मध्ये तुम्ही त्या ग्लासामध्ये पाणी भरताय. ग्लासामधलं पाणी ओव्हरफ्लो झालं, कुकरमध्ये येणार. कुकर ओव्हरफ्लो झालं, मोठ्या पातेल्यामध्ये पाणी येणार. मोठं पातेलं ओव्हरफ्लो झालं, अजून त्याच्यापेक्षा मोठ्या पाण्यामध्ये येणार. मग ही जी प्रोसेस होती ना, वॉटर आधी ग्लासातून कुकरच्या भांड्यामध्ये जाते. ह्या प्रोसेसमध्ये वॉटर तुमचं क्लिअरिफाय होतंय, क्लिअर होतंय. ठीक आहे, क्लीन होतंय. कसं क्लीन होतंय? तर त्यातल्या इम्प्युरिटीज बॉटमला सेटल होत आहेत आणि पुढच्या स्टेपमध्ये जात आहेत. म्हणजे जर ग्लासामध्ये जर 80% पाणी प्युअर वॉटर असेल, तर कुकरच्या भांड्यामध्ये ते 85% झाले. मोठ्या पातेल्यामध्ये ते 90% क्लिअर झाले. क्लिअर होते म्हणजेच काय रे? तर त्यातले सस्पेंडेड पार्टिकल्स किंवा त्यातले जे हेवी पार्टिकल्स आहेत ते बॉटमला सेटल होत आहेत आणि पुढच्या याच्यामध्ये जात आहेत. लक्षात येते सर्वांना? इमॅजिन होते मी काय सांगतोय? आले लक्षात? आणि यानंतर ते फिल्ट्रेशन चेंबर मध्ये जातात. ते असं असतं तुमचं फिल्ट्रेशन चेंबर. मग हे जे काही रॉ वॉटर आलेलं आहे सेडिमेंटेशन बेसिन मधल्या, सेडिमेंटेशन टँक मधलं बोलतोय. ठीक आहे, सेडिमेंटेशन टँक मधले हे जे काही रॉ वॉटर आले हे फिल्टर्स मध्ये येतं, फिल्ट्रेशन मध्ये. हे फिल्टर दोन प्रकारचे असतात. एक असतं तुमचं रॅपिड सँड फिल्टर आणि दुसरं असतं तुमचं स्लो सँड फिल्टर. हे फिल्टर म्हणजेच काय? तर या फिल्टर मध्ये जशी मी डायग्राम दाखवलेली आहे की त्यामध्ये सँडचा लेअर असतो, ग्रॅव्हलचा लेअर असतो, चारकोल असतं की ज्यामध्ये तुम्ही पाणी शुद्ध करता. ठीक आहे, हे लेअर मधून वॉटर पास झालं तर सस्पेंडेड पार्टिकल्स प्रत्येक लेअर मध्ये कुठे ना कुठेतरी ट्रॅप होतात. ठीक आहे, सस्पेंडेड पार्टिकल. फिल्ट्रेशनचा मिनिंगच तो आहे. फिल्ट्रेशन इज द प्रोसेस दॅट रिमूव्हज
दी पार्टिकल्स फ्रॉम द सस्पेन्शन, जे पाण्यामध्ये तरंगत होते आधी त्या सगळ्या पार्टिकल्स रिमूव्ह होतात. रिमूव्हल टेक्स प्लेस बाय द नंबर ऑफ मेकॅनिझम्स दॅट इन्क्लूड स्ट्रेनिंग, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन अँड सरफेस कॅप्चर. ठीक आहे. आणि मग हे फिल्टर मध्ये काय असतं तर तुम्ही अगदी घरातलं फिल्टर बघितलंय, ठीक आहे, किंवा तुम्ही एखादं फिल्टर चेंबर बघितलं असेल, सँडचा एक लेअर असतो, चारकोल असतं, तुमचं ग्रॅव्हल मटेरियल असतं, त्यामध्ये पाणी अजून शुद्ध होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर हे क्लिअर वॉटर तुमच्या डिस्ट्रीब्युशन साठी जातं. ठीक आहे. स्ट्रेनिंग म्हणजे काय असतं, सो सँड कन्सिस्ट ऑफ स्मॉल पोर्स. स्ट्रेनिंग मध्ये बघा ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, इतकं डिटेल तुम्हाला विचारत नाही, फक्त फिल्ट्रेशन मध्ये रॅपिड सँड फिल्टर किंवा स्लो सँड फिल्टर आणि त्याचे लेयर्स विचारतात. ठीक आहे. जी तुम्हाला ही डायग्राम दाखवली ना मी. ही जे डायग्राम दाखवली फिल्ट्रेशन, इथे बघा, द वॉटर पासेस थ्रू दी फिल्टर्स, सम मेड ऑफ लेअर ऑफ सँड, ग्रॅव्हल, चारकोल दॅट हेल्प टू रिमूव्ह इवन दी स्मॉलर पार्टिकल्स. ठीक आहे. पाण्यामध्ये जे काही स्मॉलर पार्टिकल्स आहेत हे सगळे रिमूव्ह होतात. ठीक आहे. त्यानंतर ते डिसइन्फेक्शन चेंबर मध्ये जातात. ठीक आहे. ही आहे आपली नेक्स्ट स्टेप. डिसइन्फेक्शन चेंबर मध्ये काय होतं, सो स्मॉल अमाऊंट ऑफ क्लोरीन इज ऍडेड टू सम अदर डिसइन्फेक्शन मेथड. ठीक आहे. कारण त्यामध्ये आता डिसइन्फेक्शन मध्ये काय असणार आहे तर पाणी तर शुद्ध झालेलं, त्यामध्ये बऱ्याचशा इम्प्युरिटीज रिमूव्ह झाल्या. काय कुठल्या इम्प्युरिटीज राहिल्या तर त्यामध्ये असलेले प्रेझेंट असलेले बॅक्टेरियाज, अल्गीज, व्हेरी स्मॉलर पार्टिकल्स, व्हेरी थिन पार्टिकल्स, ते आपल्याला आता रिमूव्ह करायचे आहेत. ठीक आहे. आतापर्यंत आपण फक्त त्यातली जी आपल्याला जी नेकेड आयला जी विजिबल असेल अशा हेवी पार्टिकल्स किंवा स्मॉलर सस्पेंडेड पार्टिकल्स रिमूव्ह केलेत. आता आपल्याला काय रिमूव्ह करायचे, त्याच्यातून बॅक्टेरियाज रिमूव्ह करायचे आणि त्याच्यासाठी आपण डिसइन्फेक्शन ही प्रोसेस वापरतो. ठीक आहे. डिसइन्फेक्शन मध्ये काय केलं जातं, अ स्मॉल अमाऊंट ऑफ क्लोरीन इज ऍडेड. ओके. आणि त्यानंतर हे व्हॉट इज हेल्प अस, इट हेल्प अस टू किल दी बॅक्टेरियाज और दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर प्रेझेंट इन द वॉटर. आणि त्यानंतर ही वॉटर प्युरिफाय जे वॉटर आहे तुमचं, ते वॉटर तुमच्या सप्लाय साठी जातं. डिसइन्फेक्शन नंतर त्याचं क्लिअर वॉटर रिमूव्ह केलं जातं, क्लिअर वेल असते, आणि त्यानंतर ते तुम्हाला शहरामध्ये सप्लाय केलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट हे असतं. पहिलं आहे तुमचं लेक. ही फ्लो डायग्राम सर्वांनी लक्षात ठेवायची. ठीक आहे. आणि वन लाईन डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्टिव्ह इतका मोठा प्रश्न येत नाही, वन लाईनच येणार आहे. याच्यावरती एमसीक्यू कसे विचारले जातात, स्क्रीनिंग म्हणजे काय, एरेशन म्हणजे काय, कोएग्युलेशन म्हणजे काय, फ्लॉक्युलेशन म्हणजे काय, सेडिमेंटेशन म्हणजे काय, फिल्ट्रेशन म्हणजे काय, ह्या वन लाईन डेफिनेशन विचारतात, त्याचे एमसीक्यू येतात एमसीक्यू मध्ये. आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येतो, राईट ए शॉर्ट नोट ऑन वॉटर ट्रीटमेंट प्लांट. मग त्यामध्ये आधी ही फ्लो डायग्राम काढा, ही काढा, किंवा ही जी मी दुसरी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे, ठीक आहे, ही डायग्राम काढा, कुठली डायग्राम काढा, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन, मग फिल्ट्रेशन, मग त्याचं डिसइन्फेक्शन, क्लोरीन ऍड करताय, कशासाठी ऍड करताय, कारण त्यातले जे जर्म्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, बॅक्टेरिया असतील, ते किल करण्यासाठी आपण क्लोरीन ऍड करतो. फिल्ट्रेशन मध्ये वाळू, ग्रॅव्हल्स किंवा चारकोल याचा लेअर असतो, वेगवेगळ्या लेअर्स मध्ये वॉटर फिल्टर होतं, आणि त्यानंतर हे डिसइन्फेक्शन साठी जातं. डिसइन्फेक्शन पासून ते क्लिअर वेल्स असतात तुमच्या, जिथे पाणी साठवलं जातं, त्यानंतर ते डिस्ट्रीब्युट केलं जातं. एवढी डायग्राम लक्षात ठेवायची. ठीक आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, सेडिमेंटेशन झालंय, सेडिमेंटेशन झालंय, कोएग्युलेशन. ठीक आहे. असं पाणी बघा, इथे प्युअर वॉटर आहे, इथे खाली बघा हे असे सेटल होतात इम्प्युरिटीज, बघितलं ह्या लेअर मध्ये. आधी बघा हे सगळं पाणी ढवळलंय, त्यानंतर टॉपला तुम्हाला क्लीन वॉटर आहे, बॉटमला इम्प्युरिटीज आहे. ठीक आहे. हे आहेत काही कोएग्युलंट्स, लाईक युअर ॲलम इज देअर, असे वेगवेगळ्या कोएग्युलंट्सचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. हे एरिएशन चेंबर, पाणी वरती एअर तुम्ही स्प्रेड अप करताय, त्याचे युनिट्स आहेत एरिएशनचे. हे मिक्सिंग डिव्हाइस, अशा पद्धतीने येतं पाणी. हे मी तुम्हाला सांगितलं ना, 1 to 1 म्हणजे ग्लास, सॉरी, छोटासा तुमचा ग्लास मधून कुकरचं भांड, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं तशा पद्धतीने असे वर्कआउट होतं. असे बॅफल्स असतात त्याचे. ठीक आहे. पाणी इथून येतंय, परत असं जाते, परत असं जाते, परत असं जाते, आउटलेट टू दी फ्लॉक्युलेटर्स. हे पाहिजे क्लिअर फ्लॉक्युलेटर असे दोन आहेत बघा. हा तुमचा मधला ग्लास आहे, हा ग्लास भरला की पाणी या इकडे बाहेर येतं आउटलेट मध्ये, पॉइंटर वापरतो मी. ठीक आहे. हा मधला पार्ट भरला की हे पाणी असं बाहेर वाहरलं जातं. ठीक आहे. मग हे पाणी परत बाहेर वाहिलं जातं.
अशा पद्धतीने ते क्लिअरिफाय होते सेडिमेंटेशन मध्ये. अरे स्क्रीन इज नॉट रनिंग. फिल्ट्रेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं, सेडिमेंटेशन आय थिंक सगळ्यांना समजलं असेल आता. द प्रोसेस ऑफ पासिंग द वॉटर थ्रू दी बेड्स ऑफ ग्रॅन्युलर मटेरियल्स वी कॉल्ड इट एज फिल्ट्रेशन. याला फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, कुठला पार्ट समजला नसेल तर परत एकदा मला सांगा. मग अशा पद्धतीने बघा, हे इनलेट आहे, म्हणजे सेडिमेंटेशन बेसिन मधून जे पाणी आलेलं आहे ते पाणी इथे इनलेट मधून येतं. त्यानंतर ते सँड थ्रू पास होतं, ग्रॅव्हल थ्रू पास होतं, त्यानंतर हे आउटलेट आहे. ठीक आहे, त्याचं हे इकडे क्लीन वॉटर तुम्ही कलेक्ट करू शकता. असे फिल्ट्रेशन, असे फिल्टर आजकाल गावामध्ये तुम्ही बघितलं असेल, मुलं स्वतः डेव्हलप करतात. ठीक आहे, आमच्या कॉलेजमध्ये डेव्हलप केलेलं होतं, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेलं फिल्ट्रेशन. जे बाहेर महागडं फिल्टर घेण्यापेक्षा असे फिल्टर सुद्धा खूप चांगले वर्कआउट होतात. ठीक आहे, फक्त प्रॉपर डिझाईन पाहिजे त्याचं, किती लेयर्स पाहिजे, कुठल्या टाईपचे सँड पाहिजे, कुठल्या टाईपचे चॉकर्स पाहिजे किंवा ग्रॅव्हल्स पाहिजे, म्हणजे खडी असते बारीक. ठीक आहे, प्रॉपर वेने डिझाईन केलं तर घरात तुम्ही डिझाईन करू शकता हे फिल्टर्स. रॅपिड सँड आणि स्नो सँड यावरती आपण डिस्कस करणार नाही इन डिटेल, तो तुम्हाला थर्ड इयर मध्ये पार्ट शिकता येईल. ठीक आहे, हे फिल्ट्रेशनचे दोन टाईप असतात, रॅपिड सँड फिल्टर आणि स्लो सँड फिल्टर. ठीक आहे, हे डिसइन्फेक्शन आहे, जे मी तुम्हाला सांगितलं. आपण ऍड करतोय, क्लोरीन ऍड करतोय त्यामध्ये, किंवा त्याच्या अजून काही फिजिकल मेथड्स आहेत, बाय हीट असेल, बाय अल्ट्राव्हायोलेट रेज असेल, केमिकल मध्ये तुम्ही केमिकल्स यूज करताय. ठीक आहे, किंवा बॉइलिंग ऑफ द वॉटर, ही पण एक डिसइन्फेक्शनची मेथड आहे, ही जी नॉर्मली कोणी बघतात. ठीक आहे, जर दूषित पाणी असेल, पोट दुखायला लागलं, डॉक्टर काय सांगतात, पाणी उकळून घ्या. ठीक आहे, बॉइलिंग ऑफ वॉटर डिसइन्फेक्शनची महत्वाची मेथड आहे. त्यातले काही बॅक्टेरिया किल होतात वॉटर बॉईल केल्यानंतर, किंवा ट्रीटमेंट विथ द एक्सेस लाईम, ट्रीटमेंट विथ द ओझोन, आयोडीन, अल्ट्राव्हायोलेट रेज, पोटॅशियम. आता बघा, मध्ये या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये एका कॉलेजच्या प्रोफेसरनी, आय जस्ट फॉरगॉट द नेम ऑफ दॅट प्रोफेसर, दे हॅव प्रिपेअर्ड वन डिसइन्फेक्टंट. ठीक आहे, कारण हे जे काही पाणी वगैरे बाहेरचे जे मटेरियल आलेलं असतं, आपण आता बघा प्रत्येक वेळी आल्यानंतर भाजी आली ती बाहेरून धुवून घेतो. वी आर व्हेरी मच कन्सर्न. ठीक आहे, कोणाचाही हात लागलेला असतो, वी डोंट नो कसा हात असेल, ठीक आहे, खराब असेल, चांगला असेल. मग त्यांनी एक डिसइन्फेक्शन असं चेंबर तयार, भाजी असेल, पाणी असेल, ते अल्ट्राव्हायोलेट रेज पास करतात, आणि या रेज मुळे त्यातले जे अँटी बॅक्टेरिया होते किंवा जर्म्स होते ते किल होतात. ठीक आहे, तर ती एक मेथड आता मध्ये इन्व्हेंट केलेली होती, ऑलरेडी आहे पण त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं त्यांनी. सो ही आहे मेथड ऑफ डिसइन्फेक्शन. ठीक आहे, डिसइन्फेक्शन नंतर वॉटर सॉफ्ट केलं जातं. ठीक आहे, हे एक महत्वाचा पार्ट आहे की जो मी उद्याच्या लेक्चरला डिस्कस करेल. क्लिअर वॉटर जे असतं ते डायरेक्टली लगेच डिसइन्फेक्ट झाल्यानंतर लगेच प्यायला पाठवत नाहीत, तर वॉटरचा हार्डनेस आपण कमी करत असतो, म्हणजे वॉटर सॉफ्ट करतो. बेसिकली काय करतात, वॉटर सॉफ्ट करतात म्हणजे द वॉटर इज सेट टू बी हार्ड व्हेन इट कंटेन्स रिलेटिव्हली लार्ज अमाउंट ऑफ बायकार्बोनेट्स, कार्बोनेट्स. ठीक आहे, और द क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. हा जो वॉटर आहे त्याला हार्ड वॉटर असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग हे हार्ड वॉटर आपण सॉफ्ट करतो. ठीक आहे, पिण्यायोग्य बनवतो, म्हणजे त्यातले परत हे जे काय बायोकार्बोनेट जे काय डिझॉल्व्ड असतील ते अजून आपण रिमूव्ह करतो. ठीक आहे, हे कसं करतात आपण उद्याच्या लेक्चर मध्ये स्टडी करूया. राईट नाव वी आर हॅव्हिंग जस्ट फ्यू मिनिट्स लेफ्ट. आय थिंक टाइम इज ओव्हर. सो at this moment I will take your attendance. If you have any question, unmute yourself and discuss with me. अच्छा पाठ समजलाय, यामध्ये काही शंका कोणाला विचारा. नाही सर. Is there any doubt to anyone? They can ask me. We are having some minutes with us. अच्छा पाठ समजला आहे.
हो नाही. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Today boys are responding. Very good. I will take some questions. Roll number 25, 23, 17, 15. Anyone is having any doubt, you can ask me. Anuja, Sanskriti, Pratish, Ashish, Bhargav, Yuvraj, Akshay, Pratik, Chaitrali, Namrita. Anyone is having any question, you can ask me. Yash. Doubt, sir. Okay. तर जेव्हा सेडिमेंटेशन होतं तेव्हा प्रेशरचा काय संबंध असतो ना, किती प्रेशरने पाणी त्यात सोडलं पाहिजे असं वगैरे? नाही तसं काय नाही. ऑलरेडी आपण एरिएशन केलेलं राहतं त्याला. ठीक आहे. ते पाणी किती प्रेशरने गेलं पाहिजे तसं काही डिटेल नाही किंवा तसं काही लागत नाही. ठीक आहे. ते फ्लॉक्युलेशन नंतर ते सेडिमेंटेशन बेसिन मध्ये सोडतात ते पाणी. तसं काही ना काही त्यांनी एक स्पीड डिसाइड केलेला असू शकतो बरं का, की किती फ्लोनी पाणी तुमचं जमा होत आहे. हेवी पार्टिकल्स जे बेसला जातात ना बॉटमला, ते प्रेशरमुळे ते होऊ शकतं ना, त्यांची पोझिशन वगैरे चेंज होऊ शकते ना. हा 100%. त्यामुळेच काय होतं, ते बेसिन एकदा बॉटमला सेटल झाल्या त्यानंतर वरचं क्लीन हे पाणी तुम्ही टाकताय एका स्पेसिफिक रेट मध्ये तुम्ही वॉटर ऍड करताय. ठीक आहे. म्हणजे एका तासात मी 1 लिटर म्हणा किंवा 2 लिटर काय ते त्यांचा जे काही त्या ट्रीटमेंट प्लॅन मध्ये त्यांनी जे काही डिसाईड केलेलं असतं त्यांच्या डिझाईन मध्ये त्यानुसार ते वॉटर ऍड होत आहे. ठीक आहे. हे वॉटर जे आहे स्क्रीनिंग मध्ये येत आहे, मग त्याचं एरिएशन होत आहे, मग त्याचं फ्लॉक्युलेशन किंवा क्लिअर फ्लॉक्युलेशन होत आहे, मग ते सेडिमेंटेशन बेसिन मध्ये येते, पण ते एका स्पेसिफिक फ्लो मध्ये आहे, स्पेसिफिक स्पीड मध्ये जात होते. ठीक आहे. कारण आपल्याला ग्रॅव्हिटी सेटलिंग करायचं आहे. आता फुल जोरात तुम्ही पाणी टाकताल तर परत ती सगळी जी बॉटमला सेटल झालेले तुमचे सेडिमेंट्स असतील ते परत दे कॅन सस्पेंड इन द वॉटर. सो दे आर गोइंग टू मेंटेन दॅट. ओके. अजून काही प्रश्न कुणाचा? You can ask me. Any other question? Okay. If no questions, then we will meet at our next lecture. I think it is on tomorrow. We are having. I think no. Yes, tomorrow we are having the lecture. So we will discuss the further part and then we will take our next part, effluent treatment system. आता शुद्ध पाणी म्हणजे सॉरी जलशुद्धीकरण केंद्र बघितलंय. आता आपण जे दूषित पाणी असतं, ठीक आहे, इंडस्ट्रीज मधून आलेलं ते कसं ट्रीट करतात त्याबद्दलचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करणार आणि प्लस यातला जो वॉटर सॉफ्टनिंगचा जो पार्ट आहे तो पण पार्ट डिस्कस करणार आहोत. सो स्टील इफ यू हॅव एनी डाऊट एनी क्लॅरिटी यू कॅन आस्क टू मी. द फोरम इज ओपन फॉर एव्हरीवन. इफ नो डाऊट then we will conclude our session at this moment. Thank you everyone for attending the session. Have a great day. Goodbye.